वाढलेलं पोट कमी करायचं यासाठी फक्त 5 नियम पाळा. एका महिन्यादरम्यान तुमचं पोट खूप कमी होईल. नंबर 1, सकाळचा नाश्ता 8च्या दरम्यान करा आणि या सकाळचा नाश्ता मॅक्झिमम प्रोटीनयुक्त ठेवा. बऱ्याच जणांचा सकाळचा नाश्ता नेहमी पोहे, उपमा, शिरा इत्यादी फास्ट फूड किंवा चहा, बिस्किट, खारी, टोस्ट असा असतो की ज्याच्यामध्ये प्रोटीन अजिबात नसतं आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण एकदम जास्त असतं. त्यामुळे आपले ब्लड शुगर लेवल खूप जास्त स्पाईक होते आणि यातूनच आपल्याला खूप जास्त कॅलरीज मिळतात. काही वेळानंतर आपल्याला लगेच भूक लागते आणि आपण परत जेवण करतो. याच्यामुळे सकाळचा ब्रेकफास्ट प्रोटीन वेस्लिम शेक पण आपण ठेवू शकता, ज्याच्यामुळे तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होणार आहे. नंबर 2, रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपेमध्ये किमान 2 ते 3 तासाचे अंतर असलेच पाहिजे. आपण रात्री खूप पोटभर जेवण करतो आणि लगेच झोपतो, त्याच्यामुळे आपलं डायजेशन व्यवस्थित होत नाही. खऱ्या अर्थाने रात्रीच्या जेवणामध्ये रिच प्रोटीनचा पदार्थ ठेवायला हवा, ज्याच्यामधून तुम्हाला 25 ते 30 ग्राम प्रोटीन मिळेल. नंबर 3, सकाळी उपाशीपोटी कमीत कमी 45 मिनिटं वर्कआउटच्या माध्यमातून स्वतःसाठी वेळ देण्याचा प्रयत्न करा, कारण उपाशीपोटी शरीर सगळ्यात जास्त फॅट बर्न करते आणि दिवसभरामध्ये कमीत कमी 500 पावले पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नंबर 4, पांढरे पदार्थ जसे की शक्यतो साखर, मैदा, बेकरी पदार्थ खाणं पूर्णपणे बंद करा, कारण या पदार्थामध्ये खूप जास्त शुगर असते, ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन वाढणार आहे आणि सोबतच तुमच्या बॉडीमधलं फॅट प्रमाण खूप झपाट्याने वाढणार आहे. त्यामुळे हे पदार्थ टाळायचेत. नंबर 5, आपल्या जेवणामध्ये फायबरचं प्रमाण वाढवणं अत्यावश्यक आहे. जसे की सॅलड खाणं गरजेचं आहे, की ज्यात काकडी आहे, गाजर आहे, टोमॅटो, मुळा, बीट, हिरव्या पालेभाज्या ह्या तुम्ही शक्यतो तुमच्या जेवणाच्या अगोदर 15 मिनिटांनी खा, ज्याच्यामुळे तुमचं इमोशनल इटिंग थांबून तुम्ही जास्त ओव्हरईट करणार नाहीत. याने तुम्ही कमी कॅलरीज खाणार आहात आणि कमी कॅलरीज खाल्ल्यामुळे तुमचा फॅट लॉस जलदगतीने होणार आहे. तसेच फायबर खाल्ल्यामुळं तुमची भूक पण कंट्रोलमध्ये राहते आणि तुम्हाला वेट लॉस करताना सारखं भूक लागल्यासारखं वाटत नाही. आणि तुम्हाला प्रोटीनच्या पदार्थाची यादी पाहिजे असल्यास आणि तसे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. थँक्यू. विश यू वेल्थ.